आपल्यासारखा एक गृहस्थ होता. तो ट्रेनमध्ये बसला आणि ट्रेनमध्ये त्याच्याच बाजूला सीटवर बसायला एक साधू महात्मे आले. बरं का, कोण आले? कोण आले? हा, असं छान बोलत चला, बघ मी कसं छान कीर्तन करेल, कारण आपला वेळ थोडासाच आहे. आले आणि त्याने विचारलं, का हो तुम्ही तर स्वतःला संत म्हणवून घेता, भगवे कपडे परिधान केले होते, भगवा वेश परिधान होता आणि हातामध्ये भरपूर पिशव्या होत्या. कुणाच्या? साधूच्या. अरे वा, ऐकताय तुम्ही? गृहस्थाने असा प्रश्न केला, तुम्हाला साधू म्हणतात, माझ्याही हातात तितक्याच पिशव्या आहेत, तुमच्याही हातात तितक्याच पिशव्या आहे, मग लोक तुम्हाला साधू का म्हणतात? तुम्हाला साधू का म्हणतात आणि आम्हाला सामान्य का म्हणतात? साधूंनी स्मित हास्य दिलं. त्याच्या पुढे साधूंनी उत्तर दिलं नाही. साधू म्हटले, आता आपण याला प्रॅक्टिकली करून दाखवूया. प्रॅक्टिकली म्हणजे कसं? कृतीतन करून दाखवू, म्हणजे याला समजेल. गाडी थांबली, एकमेकांची ओळख झाली. एकमेकांची म्हणजे कोणाची? साधूची आणि त्या सामान्य जीवाची ओळख झाली. बरोबर. उतरले खाली ट्रेनमधून, ब्रेक झाला होता थोडासा, खाली उतरले. आता साधूंनी ठरवलं, आपल्याकडे पैसे पण आहेत आणि चहाची टपरी समोर आहे. ट्रेनमध्ये उतरल्यावर आपल्याला दिसतं ना चहाची टपरी, कुरकुरे, वेफर, बिस्किट्स, ते आपण ठरवतो आपल्याला काय घ्यायचंय. समोर चहाची टपरी होती. साधूंनी ठरवलं, आता ह्याला आपण हात धरून कुठे घेऊन जायचं? चहाच्या टपरीवर. बरोबर ना? घेऊन गेले आणि म्हटले, दादा कडक चहा करा, स्पेशल चहा, येवले चहा. तुम्ही कोणता चहा पिता हो स्पेशल? एक नागोरी चहा पण आलाय, येवले चहा आलाय, भरपूर चहाचे प्रकार आहे. बर, हा, खोमणे चहा, भरपूर चहाचे प्रकार. मी म्हटलं ना, जसं बनवेल तसं आहे. हल्ली चहात मध्ये तर गुलाबाच्या पाकळ्या पण लोक टाकायला लागले. बर, कितीचा चहा बनवा? 100 रुपयांचा चहा बनवा. कोण म्हटलं? साधू म्हटले. हात पकडले सामान्य व्यक्तीचा. चला म्हणले, दादा थोड्या गप्पा गोष्टी करू, थोडं काही बसू, चहा पिऊ. चहा एवढा उकळवा की वेलचीचा स्वाद त्या चहामध्ये उतरला पाहिजे. का करतायत हे साधू महात्मे? हे मुद्दाम करतायत. हल्ली ट्रेन हल्ली म्हणजे पहिला हॉर्न झाला, बरोबर ना, तोपर्यंतही तो चहावाला चहा ढवळतोय ढवळतोय ढवळतोय. बाबा साधू महात्मे, चहा उकळतोय हे खरंय, 100 रुपये तुम्ही दिलेत हे खरंय, पण माझ्या पिशव्या त्या ट्रेनमध्ये, माझी ट्रेन सुटून जाईल. साधू महात्मे म्हटले, थांब, 100 रुपये दिले चहाला, 1 रुपये किंवा 10 रुपये नाही दिले, 100 रुपये दिलेत, थांब. हात थांबवला, सामान्य माणूस थांबला. दुसरा हॉर्न झाला. आता तो थांबेल का हो? थांबेल का? पिशव्या कोणाच्या आहेत गाडीमध्ये? साधूंच्याही आहेत, सामान्य व्यक्तीच्याही पिशवी ट्रेनमध्ये आहे. फरक एवढाच की दुसराही हॉर्न झाला, चहा ओतला. साधू महात्मे म्हणले, 100 रुपयाचा चहा आहे, कसा झालाय पिऊन बघ. तो सामान्य माणूस चहा पेईल की ट्रेन पकडेल? हा, तुम्ही कीर्तन ऐकत नाहीत बरं का. साधू महात्मे थांबले, पण सामान्य माणसाने साधू महात्म्याच्या हाताला हिसका दिला आणि कुठे गेला? ट्रेन मध्ये पाय टाकला. साधू महात्म्यांनाही चहा पेला नाही. साधू महात्मेही गेले. सांग आता तुझ्यामधला आणि माझ्यामधला फरक काय? फरक एवढाच की साधू संत म्हणतात, साधू महात्मे त्याला म्हणतात की तुझ्या जे सामानाचं ताद्यात मी तुला आहे ते मला, आजही या क्षणी हे सामान गेलं तर मला फरक पडणार नाही, पण तुला पडेल. हे साधू आणि सामान्य जीवातला फरक आहे. बरोबर ना? आपण आपल्या पिशव्या सोडू शकत नाहीये, पण साधू महात्म्यांनी